नमस्कार मित्रांनो, पुणे प्लसमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे दापोलीपासून 8 किलोमीटर अंतरावरती मंडणगड दापोली जो मेन रस्ता आहे त्या रस्त्यावरती करंजानी गावामध्ये, या गावामध्ये आपल्याकडं दिलीप कालेकर साहेबांची एक प्रॉपर्टी 17 गुंठ्याची आंबा, काजू, चिक्कू, माड या सगळ्यांची बाग विकायला आली. सोबत राहतं घर देखील आपल्या या बागेमध्ये आहे. दिलीप कालेकर साहेब स्वतः या जागेची माहिती देतील. साहेब, सांगा तुमच्या प्रॉपर्टीची माहिती. माझी प्रॉपर्टी आहे, 17 गुंठे जागा आहे आणि साधारण 1200 स्क्वेअर फूटचा घर आहे माझा. मापांचा म्हणजे ब्लॉकचा घर आहे आणि 2 चिकू आहेत, 2 जाम आहेत, केळी आहेत, माड आहेत, 9-10 कलम आहेत, 5-6 काजूची झाडं आहेत. आपल्याला पुरेसा उत्पन्न मिळण्याची जागा आहे. चांगली मोठी भक्कम विहीर आहे, पाणी कायमचा असतो, पूर्ण पाणी. संडास 2 सेपरेट बाजूला आहेत आणि अशा कंडिशनमध्ये रस्त्यापासून शाळा जवळ आहे आणि स्टॉप बी जवळ आहे. असं आपलं घर वाडी वस्तीमध्ये मेन रोड पासून आपलं किती असेल? कुठला मेन रस्त्यापासून किती? 50 मीटर? 50 मीटर. बरं, जागेला पूर्ण दगडी कंपाऊंड केलेलं कंपाऊंड आहे. पूर्ण झाडं वाढलेली आहेत. 1200 स्क्वेअर फूटचं घर आहे. विहीर आहे ज्याला 12ही महिने पाणी असतं. तर जालगा साहेब, कालेकर साहेब, कितीला ही प्रॉपर्टी तुम्हाला विकायची आहे? हो, मला ही प्रॉपर्टी विकायची आहे, 34 लाखाला विकायची आहे. त्यांनी फायनल किंमत फायनल किंमत 34 लाख घ्यायला 34 लाखाला ॲज इट इज. म्हणजे घरासकट ही पूर्ण म्हणजे साधारणतः 60 एक झाडं असतील, 50 ते 60 झाडं असतील. तर 50 ते 60 झाडं, पूर्ण स्क्वेअर प्लॉट, वाडी वस्तीमध्ये बसस्टॉप, मार्केट, दुकानं, शॉप, गाव, शाळा या सर्वापासून जवळ मेन चौकामध्ये करंजानी गावामध्ये दापोली फक्त 8 किलोमीटर अंतरावरती ही बाग विकायची. प्रॉपर्टी चांगली, विचार करा. मेन रोडपासून जवळ आहे. फार्मर जर का तुम्हाला घ्यायचं असेल, घराला फक्त छोटीशी डागडुजी वगैरे करायला लागेल, बाकी प्रॉपर्टी सुंदर आहे.